हॅलो हाय नमस्कार, मनापासून स्वागत आहे माझ्या गोष्टींमध्ये। तर आज ज्या पुस्तकाविषयी आपण बोलणार आहे त्या पुस्तकाचं नावच अगदी मन आकर्षित करून घेत आहे। गेले कित्येक दिवस या पुस्तकातील चांगले विचार म्हणजे मला जे चांगले थॉट्स वाटत आहेत ते मी तुम्हाला इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर शॉर्ट आणि रील थ्रू शेअर केले होते आणि तुम्ही या सगळ्याला खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून आभारी आहे। आज आपण या पूर्ण पुस्तकाविषयी बोलणार आहे। पुस्तकाचं नाव आहे राधा आणि हे पुस्तक लेखक समर यांनी लिहिलेलं आहे। पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या आहे 198 एवढी आणि पुस्तकाची किंमत आहे 290 रुपये एवढी। तर आता वळूया पुस्तकाकडे। हे पुस्तक चरित्रात्मक कादंबरी नाहीये, हे एक कादंबरीय उपनिषद आहे। आता तुम्ही म्हणाल कादंबरीय उपनिषद म्हणजे काय? तर प्रश्नोत्तराच्या स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या उपनिषदाला एका विशिष्ट कथेची जोड दिली जाते। लेखकाने या कथेमध्ये दोन वेगवेगळ्या कथा दिलेल्या आहेत। एक आहे श्रावणीची आणि दुसरी आहे राधाकृष्णाची। राधा आणि श्रावणीचा संवाद व त्याचप्रमाणे श्रावणीची कथा ही एकमेकांना जोडलेली आहे। तर तुम्ही म्हणाल एकाच पुस्तकामध्ये दोन कथा आहेत, मग आपले वाचताना कन्फ्युजन होणार का किंवा व्यवस्थित समजणार का? तर आपले काहीही कन्फ्युजन होणार नाहीये। लेखकाने ही कथा दोन वेगवेगळ्या कथा एकाच पुस्तकात लिहिताना अगदी व्यवस्थितपणे लिहिलेल्या आहेत, त्यामुळे त्या व्यवस्थित समजत आहेत। पुस्तक वाचताना असं कुठेही वाटत नाही की आपला फ्लो तुटतोय किंवा आपल्याला एखादी गोष्ट समजत नाही। प्रेम हा या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे। राधाकृष्णाच्या प्रेमाविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे। राधाकृष्णाच्या प्रेमाविषयी प्रत्येकालाच खरं तर जाणून घ्यायचं असतं, त्यामुळेच तर खरं तर मी या पुस्तकाकडे वळले। राधाकृष्णाच्या प्रेमाविषयी असंख्य प्रश्न मनात असतात, त्यातले काही माझ्या मनातही असे होते की राधाकृष्णाचा विवाह झाला होता का? राधा ही खरंच कृष्णापेक्षा वयाने मोठी होती का? कृष्ण इतक्या वर्ष वृंदावनात का परत आला नव्हता? हे सगळे प्रश्न माझ्याही मनात होते, तुमच्याही नक्की असणार आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून मला अगदी सहज मिळाली। पुस्तकामध्ये राधा प्रेमाच्या 9 पाकळ्यांचा उल्लेख करते। या 9 पाकळ्यांपासून एक सुगंधी फूल तयार होतं, त्यालाच प्रेम असं म्हटलं गेलेलं आहे। राधेनं अगदी या 9 पाकळ्यांचं स्पष्टीकरण खूप सुंदर दिलेलं आहे, त्यामुळे प्रेम म्हणजे काय याचा खरा अर्थ आपल्याला समजतो। मला असं वाटतं की प्रेम करणं खूप सोपं आहे, प्रेमात पडणं खूप सोपं आहे, पण ते प्रेम जपणं, आयुष्यभर एकाच व्यक्तीच्या त्या प्रेमात राहणं खूप अवघड असतं आणि या 9 पाकळ्यांच्या आधारे आपल्याला प्रेमाचा खरा अर्थ समजून जातो। या पुस्तकामध्ये सगळेच विचार खूप सुंदर आहेत, प्रेमाविषयी तर अतिशय सुंदर आहेत, पण एक वाक्य पर्सनली माझ्या मनाला खूप भावलं। ते श्रावणी बोलते, एक प्रसंग घडलेला असतो तिथे श्रावणी स्वतःलाच म्हणते की हे जे वाक्य आहे ते मी सांगते तुम्हाला की नोकरी करणं हा स्त्रीवादाचा अंतिम विजय आहे असं डोक्यात होतं, हा गैरसमज दूर झाला। तर हे वाक्य मला खरंच खूप जास्त आवडलं। जसं राधाकृष्णाच्या पुस्तकातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं मिळतं, तसेच लेखकाने श्रावणीच्या कथेचा शेवटही फार सुंदर केलेला आहे। तर ज्यांना पुस्तक वाचनाची सुरुवात करायची आहे ते या पुस्तकापासून पुस्तक वाचनाची सुरुवात करू शकतात। ज्यांना राधाकृष्णाच्या कथेविषयी जाणून घ्यायचं आहे, त्यांच्या प्रेमाविषयी जाणून घ्यायचं आहे, तुमच्या मनात त्यांच्या कथेविषयी कुतूहल असेल तर तुम्ही हे पुस्तक जरूर वाचावे। हे पुस्तक वाचताना कुठेही असं होत नाहीये की मला आता मध्येच बोर होतंय, मी आता वाचायचंच बंद करतो, असं काहीही होत नाहीये। पुस्तकातला प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य तुम्हाला अगदी घट्ट पकडून ठेवत आहे, त्याच्यामुळे हे पुस्तक जरूर वाचा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मनापासून धन्यवाद।